योगी कथामृत प्रकरण 31. पूज्य माताजींशी झालेली मुलाखत. पूज्य माताजी अगदी लहानपणीच आपल्या अवतारी यजमानांकडून मी पावन झालो होतो. ते माझ्या पित्याचे व माझे स्वतःचे गुरु श्री युक्तेश्वरजी यांचे गुरु होते. आपल्या पवित्र जीवनातील काही थोडे प्रसंग ऐकण्याची माझी इच्छा आहे, तर ते मला सांगाल काय? लाहिरी महाशयांच्या जीवनसाथी श्रीमती काशीमणी यांना उद्देशून मी बोलत होतो. वाराणसीला काही थोडे दिवस माझा मुक्काम झाला, तेव्हा ह्या आदरणीय माताजींना भेटण्याची माझी बरेच दिवसांची इच्छा मी पुरी करीत होतो. वाराणसीच्या गरुडेश्वर मोहल्ला भागातील लाहिरी कुटुंबाच्या घरी मी त्यांना भेटलो. त्यांनी माझे सौजन्यपूर्वक स्वागत केले. त्यांचे वय झाले होते, तरी पण कमळाप्रमाणे त्यांच्या शरीरातून एका दिव्य सुगंधाचा शांत असा स्रोत वाहत होता. त्यांची शरीरयष्टी मध्यम, वर्ण गौर, मान बारीक आणि डोळे विशाल व तेजस्वी होते. बाळा, तुझे इथे स्वागत आहे, वरती ये. काशीमणींनी मला वरती एका लहान खोलीमध्ये नेले, ज्या खोलीत त्या काही काळ आपल्या यजमानांबरोबर राहिल्या होत्या. ज्या अप्रतिम गुरुवर्यांनी ज्या मंदिरामध्ये आपल्या संसार लीलेच्या नाटकातील भूमिका बजावली होती, त्या स्थलाचे दर्शन घेतल्यावर एक प्रकारचे पावित्र्य मी अनुभवित होतो. माताजींनी विनयपूर्वक मला आपल्या शेजारी एका तक्क्याला टेकून बसावयास सांगितले. त्यांनी बोलावयास सुरुवात केली. माझे यजमान हे साक्षात्कारी पुरुष आहेत हे समजून येण्यास मला बरीच वर्षे लागली. एके दिवशी रात्री ह्याच खोलीत एक स्पष्ट स्वप्न दर्शन झाले. माझ्या डोक्यावरती तेजस्वी देवदूतांचा एक समुदाय तरंगू लागला. ते लावण्यपूर्ण दृश्य काय वर्णावे. ते दृश्य इतके खरेखुरे होते की मी एकदम जागी झाले. खोलीभर एक झगझगीत प्रकाश भरून राहिला होता. माझे यजमान पद्मासनामध्ये खोलीच्या मध्यभागी हवेत अधांतरी तरंगत होते आणि त्यांच्या भोवती देवदूत जमले होते. एका याचक वृत्तीच्या अभिनिवेशाने ते देवदूत हात जोडून त्यांना नमस्कार करीत होते. माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. माझी खात्री झाली की मी अजूनही स्वप्नातच आहे. बाई, लाहिरी महाशय म्हणाले, तू स्वप्नात नाहीस. झोप तू आता कायमची टाकून दे. जसजसे ते भूमीवर उतरू लागले, त्याबरोबर मी त्यांच्या पायांशी लोटांगण घातले. मी म्हणाले, गुरुदेव, मी आपल्याला पुन्हा पुन्हा वंदन करते. मी आपल्याला फक्त माझे यजमानच समजले. याबद्दल मला क्षमा करा. ज्यास आत्मजागृती झाली आहे, अशा महापुरुषाच्या सानिध्यात मी अज्ञानाने निद्रितावस्थेत राहिले. हे समजल्यावर मी लाजेने अगदी मेल्यासारखी झाले आहे. आज रात्रीपासून आपण माझे पतिराज नसून गुरु आहात. ह्या माझ्या क्षुद्र जीवाला शिष्य करून घ्याल काय? गुरुदेवांनी मला हळुवारपणे स्पर्श केला. पवित्र आत्म्या, उठ, तुझा स्वीकार केलेला आहे. देवदूतांच्याकडे त्यांनी निर्देशन केले. ह्या पवित्र संतांपैकी प्रत्येकाला क्रमाने वंदन कर. माझे हे वंदन करण्याचे कार्य संपल्यावर ते देवदूत एखाद्या पुरातन धर्मग्रंथातील सांघिक गीतासारखे एक आवाजाने बोलू लागले. हे दिव्यात्म्याच्या अर्धांगिने, तू भाग्यवान आहेस. आम्ही तुला नमस्कार करतो. ते माझ्या पाया पडले आणि पहा काय आश्चर्य. बघता बघता त्यांच्या तेजस्वी आकृती अंतर्धान पावल्या. खोलीत अंधार पसरला. माझ्या गुरूंनी मला क्रियायोगाची दीक्षा घेण्याविषयी सांगितले. मी उत्तर दिले, जरूर. आतापर्यंत आयुष्यात ती दीक्षा मी घेतली नाही, याचे मला वाईट वाटते. वेळ पक्व झाली नव्हती. लाहिरी महाशयांनी स्मितपूर्वक समाधान केले. तुझ्या पुष्कळशा कर्मांचा क्षय करण्यात मी मदत केली आहे. आता तुला इच्छा झाली आहे
व तुझी तयारीही झाली आहे. त्यांनी माझ्या कपाळाला स्पर्श केला. प्रकाशाची वलयापाठीमागून वलये डोळ्यासमोरून आली. हा प्रकाश हळूहळू आकुंचित व्हावयास लागून त्याचे एका निळसर वर्णाच्या पारदर्शक आध्यात्मिक नेत्रामध्ये रूपांतर झाले. त्या नेत्राभोवती सोनेरी वर्तुळाची किनार होती आणि त्या नेत्राच्या केंद्रभागी एक श्वेतवर्णी पंचकोनी तारा होता. त्या ताऱ्यामधून अनंतत्वाच्या साम्राज्यामध्ये तुझी जाणीव तू भेदून ने. माझ्या गुरुदेवांच्या आवाजामध्ये एक नवीनशी दूरवरच्या संगीतासारखी मृदू अशी वाणी ऐकू आली. माझ्या आत्मरूपी किनाऱ्यावर दृश्यांमागून दृश्ये समुद्रावरील लाटांसारखी आदळू लागली. हे सर्व बाजूंचे समग्र देखावे अखेर एका अत्यानंदाच्या समुद्रात वितळू लागले. त्या उसळणाऱ्या दिव्यानंदात मी बुडून गेले. काही तासांनी जेव्हा मला त्या जगाची जाणीव पुनरपी झाली, तेव्हा गुरुदेवांनी मला क्रियायोगाचे तंत्र शिकविले. त्या रात्रीनंतर लाहिरी महाशय कधीही माझ्या खोलीत झोपले नाहीत. त्यानंतर ते कधीही झोपलेच नाहीत. ते नेहमी तळमजल्यावर दर्शनी खोलीमध्ये आपल्या शिष्यांच्या मेळाव्यात रात्रंदिवस बसलेले असत. माताजी नंतर बोलावयाच्या थांबल्या. त्या उन्नत योगीराजांशी त्यांचे असलेले हे निकटवर्ती वैयक्तिक नाते लक्षात घेऊन मी शेवटी त्यांना आणखी काही आठवणी विचारण्याचे धाडस केले. बेटा, तू हावरा आहेस. बरे, आणखी एक गोष्ट मी तुला सांगते. त्यांनी लाजून स्मित केले. आता माझ्या पती गुरुदेवांशी वागण्यात मी जे एक पातक केले ते तुला सांगून टाकते. त्या सांगू लागल्या. मी दीक्षा घेतल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी मला एकाकी व निराधारसे वाटू लागले. एके दिवशी सकाळी लाहिरी महाशय या लहानशा खोलीत काही एक वस्तू घेण्याकरिता आले. मी त्यांच्या पाठोपाठ गेले. मायेने पछाडल्यामुळे मी त्यांना थोडे रागाने बोलले. तुम्ही सारा वेळ आपल्या शिष्यमंडळीत घालवता. तुम्हाला बायका मुलांची काही काळजी आहे की नाही? संसाराकरिता जास्त काही मिळवण्याची काही खटपट तुम्ही करीत नाही. याबद्दल मला फार खेद होतो. गुरुदेवांनी माझ्याकडे फक्त एक दृष्टिक्षेप केला आणि काय नवल, ते एकदम दिसेनासे झाले. मी भ्याले, आश्चर्याने स्तंभित झाले. खोलीच्या प्रत्येक भागातून एक आवाज घुमून बाहेर येऊ लागला. हे सगळे शून्य आहे. तुला समजत नाही काय? मी जेथे शून्य आहे तेथे मी तुझ्याकरिता पैसा कसा उभारू? गुरुजी, मी लाख वेळा आपली क्षमा मागते. माझ्या पातकी डोळ्यांना आपण दिसेनासे झाला. पवित्र अशा आपल्या दृश्य स्वरूपात प्रगट व्हा. मी येथे आहे. माझ्या डोक्यावरून असे उत्तर आले. मी वर पाहिले. गुरुजी हवेमध्ये स्थूल देह धारण करीत होते. त्यांचे डोके तक्तपोशीला स्पर्श करीत होते. त्यांचे डोळे खदिरांगारासारखे पाहणाऱ्याला अंध करीत होते. मी अगदी घाबरून गेले आणि जेव्हा ते जमिनीवर शांतपणे उतरले तेव्हा त्यांच्या पायांशी बसून मी रडू लागले. बाई, ते म्हणाले, दैवी संपत्तीच्या पाठीमागे लाग. ऐहिक संपत्ती ही कवडी मोल आहे. आंतरिक संपत्तीचा खजिना एकदा मिळविल्यावर आवश्यक गोष्टींचा पुरवठा तुला आपोआप केला जाईल व हे तुझ्या ध्यानातही येईल. ते पुढे म्हणाले, आध्यात्मिक मार्गावरील माझ्या लेकरांपैकी एक जण तुझी सोय करील. आणि माझ्या गुरुदेवांचे शब्द अगदी सहजपणे खरे ठरले. त्यांच्या एका शिष्याने आमच्या संसाराकरिता बऱ्याचशा रकमेची सोय करून दिली. हे आश्चर्यकारक अनुभव सांगितल्याबद्दल मी काशीमणींचे मनपूर्वक आभार मानले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी त्यांच्या घरी गेलो व कित्येक तास 3 कौरी व दुकौरी लाहिरी यांच्या समवेत तत्वज्ञान विषयक चर्चेत घालविले. भारताच्या ह्या महान योग्याचे हे 2 साधुपुत्र आपल्या वडिलांच्या ध्येयानुसार चालले. दोघेही गोरेपान, उंच, सुदृढ, भरपूर दाढी असलेले असे होते. त्यांच्या आवाजात मार्दव होते
आणि त्यांच्या वागण्यात खानदानीपणा होता. लाहिरी महाशयांची बायको ही त्यांची एकच शिष्या होती असे नव्हे. त्यांच्या शेकडो शिष्या होत्या. माझी आईही त्यात एक होती. एकदा एका शिष्य महिलेने गुरुजींपाशी त्यांचे एक छायाचित्र मागितले. त्यांनी तिला एका छायाचित्राची प्रत दिली व ते म्हणाले, आपत्तीच्या प्रसंगी त्या फोटोने तुझे संरक्षण होईल असा तुझा विश्वास असेल तर त्याचा तसा उपयोग होईल, नाहीतर तो एक साधा फोटोच ठरेल. पुढे काही दिवसांनी एकदा ती महिला व लाहिरी महाशयांची सून अशा दोघी भगवद्गीतेचा अभ्यास टेबलापाशी बसून करीत होत्या. त्या टेबलाच्या पाठीमागे भिंतीवर गुरुजींचा फोटो लावून ठेवलेला होता. इतक्यात एकदम हवेत जोराचे वादळ सुरू झाले. विजांचा चमचमाट सुरू झाला. त्या स्त्रिया घाबरून गेल्या. गुरुजींच्या तसबिरीस वंदन करून त्या म्हणाल्या, लाहिरी महाशय, आमचे रक्षण करा. विजेचा चमचमाट होऊन ती त्या टेबलावर पडली व पुस्तक जळून खाक झाले. पण त्या दोघी शिष्य महिलांना काहीही दुखापत झाली नाही. मला असे वाटले की त्या पोळून टाकणाऱ्या उष्णतेने आम्हाला काही इजा देऊ नये म्हणून बर्फाचा जणू एक थर आमच्या भोवती गुंडाळलेला आहे. त्या शिष्य महिलेने सांगितले. लाहिरी महाशयांची अभया नावाची एक शिष्या होती. तिच्या संबंधाने त्यांनी 2 चमत्कार करून दाखविले. तिचे यजमान कलकत्त्याला वकील होते. ते दोघे एकदा गुरुजींना भेटण्याकरिता वाराणसीस जाण्यास निघाले. निघण्याच्याच वेळी रहदारी फार असल्या कारणाने त्यांच्या गाडीला पुढे सरकायला विलंब लागला. ते कलकत्त्यामधील हावडा स्टेशनला पोचले न पोचले तोच वाराणसीची गाडी निघण्याच्या तयारीत होती. गाडी सुटण्याची शिट्टी फक्त त्यांनी ऐकली. तिकीट ऑफिसच्या जवळ अभया आपली निमूटपणे उभी राहिली होती. लाहिरी महाशय, मी आपली प्रार्थना करते, आपण गाडी रोखावी. तिने मनातल्या मनात प्रार्थना केली. आपले दर्शन घेण्याकरिता आता आणखीन 1 दिवस वाट पाहावी लागेल. त्या विलंबाच्या यातना मला सहन करवणार नाहीत. फुसफुस करणाऱ्या त्या आगगाडीची चाके जागच्या जागीच फिरत राहिली. पण पुढे काही सरकेनात. हा चमत्कार पाहावयास इंजिनियर आणि उतारू प्लॅटफॉर्मवर उतरले. एक इंग्लिश रेल्रोड गार्ड अभया व तिचा नवरा जेथे उभे होते तेथे आला. आपल्या शिरस्त्याच्या विरुद्ध त्या गार्डने आपण होऊन त्यांना मदत करण्याची इच्छा दर्शविली. तो म्हणाला, बाबू, मला पैसे द्या, तुम्ही गाडीत बसायला लागा, मी तुमची तिकिटे आणतो. जेव्हा ते जोडपे गाडीत बसले व त्यांना तिकिटे मिळाली तेव्हाच गाडी पुढे सरकली. घाईघाईत इंजिनियर व उतारू आपापल्या जागी कसे तरी गाडीत चढले. गाडी का थांबली होती व ती आता पुन्हा कशी सुरू झाली हे कुणासही उमजले नाही. वाराणसीला लाहिरी महाशयांच्या घरी पोचल्यावर अभयाने गुरुजींच्या पुढे निमूटपणे साष्टांग दंडवत घातले व त्यांच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, अभया, शांत रहा. मला त्रास द्यायला तुला काय गंमत वाटते? जणू काय तुला दुसऱ्या गाडीने येता आले नसते. अशाच एका संस्मरणीय प्रसंगी अभया लाहिरी महाशयांना जाऊन भेटली. ह्या प्रसंगी तिला त्यांची मध्यस्थी गाडी थांबवण्याकरता नको असून एका वेगळ्या कारणाकरिताच, एका अर्भकाकरता पाहिजे होती. महाराज, मी विनवणी करीते, माझं हे 9वे मूल जगो. ती म्हणाली, मला 8 मुलं झाली, पण ती सगळी जन्मल्यानंतर लवकरच वारली. गुरुजींनी स्मित करून सहानुभूती दाखवली. आता तुला जे मूल होईल ते जगेल. मी सांगतो ते नीट ऐक. तुला मुलगी होईल. रात्रीच्या वेळी तिचा जन्म होईल. हे पहा, समई किंवा तेलाची पणती अगदी पहाटेपर्यंत तू तेवत ठेव. झोपी जाऊ नकोस आणि पणती मालवू देऊ नकोस. अभयाला मुलगी झाली, रात्रीच्याच वेळी. सर्व काही सर्वज्ञ गुरूंनी सांगितल्याप्रमाणे झाले. बाळंतिणीने सुईणीला रात्रभर दिवा तेलाने भरून ठेवण्यास सांगितले.
दोन्ही बायका अगदी पहाटेपर्यंत डोळ्यात तेल घालून जागल्या, पण शेवटी त्यांना झोप लागली. दिव्यात तेल संपत आले होते व ज्योत अगदी मंद जळत होती. इतक्यात खोलीचे दार वाजले आणि कोणीतरी मोठा आवाज करून दार उघडले. बायका घाबरून उठल्या आणि समोर पाहतात तो काय, लाहिरी महाशयांची मूर्ती. त्या आश्चर्यचकित झाल्या. अभया, पहा, दिवा जाण्याच्या बेतात आला आहे. त्यांनी दिव्याकडे बोट दाखविले. सुईण त्यात घाईघाईने तेल घालू लागली. जसा तो दिवा पुन्हा चांगला जळू लागला तसे गुरुजी नाहीसे झाले. दरवाजा बंद झाला. कोणीतरी अदृश्य अशा व्यक्तीने दाराला कडी घातली. अभयाचे 9वे मूल जगले. 1935 मध्ये मी जेव्हा चौकशी केली तेव्हा ते जिवंत होते. पूज्य कालीकुमार रॉय हे लाहिरी महाशयांचे एक शिष्य होते. त्यांनी मला गुरुजींच्या विषयी त्यांच्या अनुभवाच्या कित्येक मनोरंजक गोष्टी सांगितल्या. रॉय मला सांगू लागले, त्यांच्या वाराणसीच्या घरी कधी कधी कित्येक दिवस माझा मुक्काम असायचा. रात्रीच्या वेळी कितीतरी संत मंडळी दंडी स्वामीसारखी त्यांच्याकडे येत. ती त्यांच्या पायांशी बसलेली मी पाहिली आहेत. कधी कधी त्यांची ध्यानाच्या विषयावर व तत्वज्ञानावर चर्चा चाले आणि पहाटेच्या वेळी ही सगळी महंत मंडळी जावयास निघत. माझा तेथे मुक्काम असे तोपर्यंत लाहिरी महाशयांना मी झोपण्याकरिता पडलेले म्हणून कधीही पाहिलेले नाही. गुरुजींशी माझा जो परिचय झाला त्याच्या आरंभी माझ्या मालकाकडून त्याला फार विरोध झाला. त्या विरोधाशी मला झगडावे लागले. मालक म्हणजे ऐहिक जगात अगदी पूर्ण रममाण झाला होता. रॉय सांगू लागले. तो कुचेष्टेने म्हणायचा, माझ्या ऑफिसमध्ये मला अशी खुळी देवभोळी माणसे नकोत. मला जर कधी हा तुझा ढोंगी बाबा भेटला तर त्यास मी अशा काही गोष्टी सुनावीन की त्यांची आठवण त्याला कायमची राहील. ह्या त्याच्या धमकावणीचा माझ्या कार्यक्रमावर काहीही परिणाम झाला नाही. मी गुरुजींना भेटायला दररोज संध्याकाळी हा जायचाच. एके दिवशी रात्री माझा मालक माझ्या पाठोपाठ आला व गुरुजींच्या बसायच्या खोलीत जोराने उद्धटपणे शिरला. आपण जे काही बडबडणार म्हणून त्याने मला धमकी दिली होती त्याप्रमाणे त्याला नक्की काही बडबडायचे होते. तो जसा खाली बसला तसे लाहिरी महाशयांनी तेथे बसलेल्या आपल्या सुमारे 12 शिष्यांना उद्देशून बोलावयास सुरुवात केली. तुम्हाला एक चित्र पाहायचे आहे का? आम्ही जशी संमती दर्शविली तसे त्यांनी खोलीत अंधार करावयास सांगितले. एकाच्या पाठीमागे एक असे एका वर्तुळात बसा त्यांनी सांगितले आणि तुमच्या समोर बसणाऱ्याचे डोळे आपल्या स्वतःच्या हाताने झाका. गुरुजींचा हा आदेश नाखुशीने का होईना आमचा मालक पाळीत होता. मला त्याचे आश्चर्य वाटले नाही. काही थोड्या मिनिटांनी आम्हाला काय दिसते म्हणून लाहिरी महाशयांनी विचारले. मी उत्तर दिले, महाराज, मला एक सुंदर स्त्री दिसते. ती एक लाल किनारीची साडी नेसली आहे व ती हत्तीच्या काना एवढ्या पानांच्या झाडाशेजारी उभी आहे. बाकीच्या सगळ्या शिष्यांनी तसेच वर्णन केले. गुरुजी नंतर माझ्या मालकाकडे वळले. तू त्या स्त्रीला ओळखतोस काय? हो, ओळखतो. त्याच्या स्वभावाला अपरिचित अशा भावनांशी तो झगडत होता हे उघड होते. माझी बायको जरी चांगली आहे तरी या बाईकरिता मी मूर्खासारखा पैसा खर्च करीत आहे. ज्या हेतूने मी येथे आलो त्याबद्दल मला लाज वाटते. आपण मला क्षमा कराल काय व शिष्य म्हणून माझा स्वीकार कराल काय? तू जर 6 महिन्यांपर्यंत नीट रीतीने वागलास तर मी तुझा स्वीकार करीन. नाहीतर तुझ्यावर मला अनुग्रह करण्याची जरूरच पडणार नाही. गुरुजी म्हणाले. 3 महिनेपर्यंत माझा मालक मोहापासून दूर राहिला. नंतर त्याला राहावेना त्या बाईकडे त्याने पुन्हा जायला सुरुवात केली. 2 महिन्यांनी त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे मला कळून आले
की आमच्या मालकाला अनुग्रह घेण्याचा योग नव्हता आणि हे भविष्य गुरुजींनी असे संदिग्ध स्वरूपात सांगितले होते. लाहिरी महाशयांचे एक विख्यात मित्र होते. त्यांचे नाव त्रैलंग स्वामी. ते जवळजवळ 300 वर्षांवर जगले अशी त्यांची प्रसिद्धी होती. हे योगीद्वय पुष्कळदा ध्यानाला एकत्र बसत असत. त्रैलंग स्वामींची ख्याती इतकी दूरवर पसरलेली आहे की त्यांच्या विस्मयकारी चमत्कारांच्या गोष्टीबद्दल अविश्वास दाखविणारे फारच थोडे लोक असतील. जर येशू ख्रिस्त आज पुन्हा भूलोकावर उतरला आणि न्यूयॉर्कच्या गजबजलेल्या रस्त्यातून चालू लागला आणि आपल्या दिव्य सामर्थ्याने चमत्कार करून दाखवू लागला, तर लोकांमध्ये जेवढा त्याच्याबद्दल भीतियुक्त आदर निर्माण होईल, तेवढाच भीतियुक्त आदर जेव्हा त्रैलंग स्वामी काही वर्षांपूर्वी वाराणसीच्या गल्लीमधून हिंडू फिरू लागत, तेव्हा वाराणसी वासियांच्या मनामध्ये निर्माण होत असे. काळाच्या प्रवाहापासून भारताचे अभेद्य रक्षण करणारे जे सिद्ध पुरुष होऊन गेले, त्यापैकी त्रैलंग स्वामी एक होते. पुष्कळदा स्वामीजी जहाल विष प्राशन करीत असताना दिसत असत व त्या विषाचा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम घडून आलेला दिसत नसे. त्रैलंग स्वामींना गंगेच्या प्रवाहावर तरंगत असताना हजारो लोकांनी पाहिलेले होते व त्यापैकी काही आज हयात आहेत. पाण्यावर ते कित्येक दिवस बसून राहत किंवा पाण्यामध्ये बराच वेळ लपून राहत. काशीच्या मणिकर्णिका घाटावर तळपत्या प्रखर उन्हामध्ये शरीराला फोड यावेत इतक्या तापलेल्या फरशीवर स्वामीजी बसून राहत व हे दृश्य त्यावेळी सर्वांच्या पाहण्यातले होते. असे चमत्कार करून दाखवण्यात त्रैलंग स्वामींचा असा हेतू होता की मनुष्याचे जगणे हे केवळ ऑक्सिजनवर अवलंबून नसून किंवा काही आवश्यक गोष्टींवर किंवा काही गोष्टी टाळण्यावर ते अवलंबून नाही, हे लोकांना कळावे. ते महायोगी पाण्यात असोत की पाण्यावर असोत किंवा त्यांचे शरीर प्रखर तळपत्या उन्हाला दाद देत असो की नसो, त्यांनी आपण दैवी जाणीवेवर चितशक्तीवर जगत आहो हे सिद्ध केले. मृत्यू त्यांना स्पर्श करू शकला नाही. हे योगीराज केवळ आध्यात्मिक दृष्ट्या मोठे होते असे नव्हे, तर शरीराने सुद्धा ते मोठे होते. त्यांचे वजन 300 पौंडांवर होते. जितकी वर्ष त्यांचे आयुष्य तितके पौंड त्यांचे वजन. आयुष्याच्या प्रत्येक वर्षाला 1-1 पौंड वाढ आणि त्यात ते क्वचितच खात. त्यामुळे हे कोडे अधिकच बिकट व्हायचे. तथापि जो सिद्ध पुरुष असतो तो काही एका विशिष्ट कारणाकरिता आणि जेव्हा तो तशी इच्छा करतो, त्यावेळी शरीर विज्ञान शास्त्राचे सर्वसाधारण नियम गुंडाळून ठेवतो. हे विशिष्ट कारण बहुधा इतके सूक्ष्म असते की ते त्यांचे त्यांनाच समजते. महात्म्यांना जेव्हा ह्या विश्वरूप मायेच्या स्वप्नातून जागृती आलेली असते आणि ज्यांना हे जग म्हणजे दिव्य मनातून उद्भूत झालेली एक कल्पना आहे हे उमजलेले असते, ते आपल्या शरीराशी आपली जशी इच्छा असेल त्याप्रमाणे वागतात. कारण त्यांना हे पूर्ण माहीत झालेले असते की शरीर हे शक्तीचे स्थगित किंवा गोठलेले रूप आहे व त्या शरीराला ते वाटेल तो आकार देऊ शकतात. पदार्थ विज्ञानाचे शास्त्र आज जरी कबूल करीत असले की वस्तुजात म्हणजे गोठलेली किंवा स्थूल रूप पावलेली ऊर्जा किंवा शक्तीच होय, पण जे योगी प्रगत असतात ते ह्या तात्विक सिद्धांताचे प्रत्यक्षीकरण वस्तुमात्रावर स्वामित्व मिळवून करून दाखवितात. त्रैलंग स्वामींच्या अंगावर वस्त्र कधीही नसे. वाराणसीच्या पोलिसांनी त्यांच्यापुढे हात टेकले. ईडन बागेमधील आदिमानव जो आदम, त्याच्याप्रमाणे ह्या दिगंबर स्वामींना आपल्या नग्नत्वाची कधीच जाणीव नसे. पण पोलिसांना त्यांच्या नग्नत्वाची जाणीव असल्याने त्यांनी त्यांना सरळ तुरुंगात टाकले. तुरुंगात ठेवल्यावर सगळीकडे गोंधळ उडाला. त्रैलंग स्वामींचे अवाढव्य शरीर अगदी सगळेच्या सगळे तुरुंगाच्या छपरावर दिसू लागले.
त्यांच्या कोठडीला चांगले भरभक्कम असे कुलूप लागलेले होते व त्यातून ते कसे निसटले ते कोणाला कळेना. कायद्याच्या अंमलदारांमध्ये आता काही उत्साह उरलाच नव्हता, पण त्यांनी परत आपले कर्तव्य बजवायला सुरुवात केली. स्वामीजींच्या कोठडीपुढे ह्यावेळी त्यांनी एक पहारेकरी ठेवून दिला. शक्तीने पुन्हा युक्तीच्या पुढे माघार घेतली. लवकरच योगीराज छपराच्या वर स्वच्छंदपणे येरझारा घालत असताना दिसून आले. न्यायदेवता ही आंधळी असते. त्रैलंग स्वामीच्या बाबतीत फजित झालेल्या पोलिसांनी तिचे अनुकरण करावयाचे ठरविले. हे महायोगी नेहमी मौन आचरीत. त्रैलंग स्वामींचा चेहरा गोल असून पोट फार मोठे, एखाद्या पिंपासारखे होते. त्रैलंग स्वामी मधून मधून कधीतरी खात. कित्येक आठवडे ते अन्ना वाचून राहत. मग भक्तांनी दिलेल्या दह्याच्या कावडी ते खाऊन फस्त करीत व आपले उपोषण सोडित. एका संशयी माणसाने त्रैलंग स्वामी हे ढोंगी आहेत असे दाखवायचे एकदा ठरविले. त्याने एक बादली चुन्याने भरून, जो रंग सफेदी करता भिंतींना लावतात त्याने भरून स्वामीजींच्या पुढे ठेवली. लटका आदर दाखवून तो नास्तिक म्हणाला, महाराज, हे मी आपल्याकरिता दही आणले, तर ते कृपेने प्राशन करा. त्रैलंग स्वामींनी का कू न करता तो धगधगणारा चुना शेवटच्या थेंबापर्यंत पिऊन टाकला. थोड्याच मिनिटांनी तो पापी मनुष्य वेदनेने ओरडत जमिनीवर पडला. तो ओरडू लागला, स्वामी महाराज, वाचवा, वाचवा. माझ्या पोटात आगीचा डोंब उठला आहे. माझ्या दुष्कृत्याची मला क्षमा करा. त्या महायोग्याने आपले नेहमीचे मौन सोडले. ते म्हणाले, चांडाळा, मला जेव्हा तू हे विष प्राशन करायला दिलेस तेव्हा तुला असे वाटले नाही की तुझा आणि माझा जीव एक आहे. मला जर हे ज्ञान नसते की प्रत्येक निर्मिलेल्या पदार्थ मात्रातील अणुपरमाणूंमध्ये जसा ईश्वर भरून आहे तसाच माझ्या पोटातही तो आहे, तर ह्या चुन्याने माझा जीव घेतला असता. आता तुला ह्या बुमऱ्यांचा दैविक अर्थ समजला असेल. आता पुन्हा कोणावरती असे प्रयोग करू नकोस. त्रैलंग स्वामींच्या ह्या शब्दांनी त्या पातकेची वेदना शमली व चोरासारखा तो तिथून निघून गेला. ह्या ज्या शारीरिक वेदना उलटल्या त्या काही योगीराजांनी तसे मनात आणले म्हणून उलटल्या असे नव्हे, तर तो परिणाम न्यायबुद्धीवर आधारलेल्या एका नियमानुसार घडून आला. हा जो न्यायाचा नियम आहे त्याच्या कक्षेत सृष्टीमधील अगदी दूरवरचा सुद्धा भ्रमण करीत असलेला गोल येतो. त्या दिव्य अशा विधी नियमाचे पालन त्रैलंग स्वामींसारख्या पुरुषांना अगदी ताबडतोब घडवून आणता येते, कारण त्यांनी आपल्या मनातून अहंतेचे उलटसुलट विरोध करणारे प्रवाह पूर्णतया व कायमचे घालवून टाकलेले असतात. रुजुता किंवा सात्विक भाव याचे हे स्वयंस्फूर्त असे प्रतिपालन व मानवी व्यवहारातील कमी जास्तपणा सारखा केला जाण्याची ही जी नैसर्गिक व्यवस्था आहे त्यावर एकदा विश्वास बसला म्हणजे संसारातील मानवी व्यवहारात जो जागोजागी आपल्याला अन्याय दिसून येतो त्याबद्दल मनातील रागाचे पुष्कळसे शमन होते. त्रैलंग स्वामी आणि तो नास्तिक मनुष्य की ज्याने खुनाचे पातक केले असते त्यांच्यामध्ये जशी अनपेक्षित पद्धतीने वेदनांची थारेपालट झाली त्या पद्धतीने पुष्कळदा हा नियम कार्य करीत असतो हे ध्यानात येते. बदला घेण्याचे काम माझे आहे, मी त्याचा बरोबर बदला घेईन, ईश्वर म्हणाला. माणसासारख्या पामराने काय सूड घ्यावा? सूड घेण्याचे यथायोग्य काम ह्या विश्वात आपोआप घडून येत असते. ज्यांची बुद्धी मंद आहे अशा माणसांचा असा हा परमेश्वरी न्याय सर्वत्र अंमल करीत असतो ह्या सिद्धांतावर विश्वासच बसत नाही. स्वर्गीय प्रेम, सर्वज्ञता आणि अमरत्व ह्या गोष्टी धादांत खोट्या आहेत असे त्यांना वाटत असते. ह्या सगळ्या पुराणातल्या बाष्कळ कल्पना आहेत असा निर्वाळा देऊन ते ह्या कल्पना आपल्या मनातून काढून टाकतात. अशी जी माणसे असतात
की ज्यांना अशा तऱ्हेचे व्यवहार गोचर होत नाहीत, त्यांना अशा अघटित घटनांचा विस्मय वाटत नाही. ते आपले नित्याचे व्यवहार परस्पर विरोधी असे करीतच असतात. पण अखेरीस त्या बऱ्या वाईट कर्मांची वजावाट होऊन त्यांच्या ठिकाणी बोध निपजतो. त्यांना ज्ञान प्राप्त करून घेण्याची जरुरी भासते. ज्यावेळी येशू ख्रिस्ताने जेरुसलेममध्ये विजयोत्साहाने प्रवेश केला, त्या प्रसंगी त्याने ह्या आध्यात्मिक स्वरूपाच्या विधिनियमाच्या सर्व सामर्थ्यांबद्दल निर्देश केलेला होता. त्यावेळी त्याचे शिष्य आणि माणसांचा जमाव आनंदाने स्वर्गात शांतता असो, ईश्वराचा महिमा अगाध आहे अशा आरोळ्या मारीत सुटले. तेथे हजर असलेले काही फॅरिसीस पुजारी ह्या ओंगळ प्रकाराने चिडून प्रभू येशूकडे तक्रार करू लागले की प्रभो, आपल्या शिष्यांना आवरा, त्यांना रागे भरा. पण प्रभू येशूने असे उत्तर दिले, मी जर शिष्यांना गप्प केले तर इथले दगड ताबडतोब ओरडत उठतील. फॅरिसीस पुरोहितांना येशू ख्रिस्ताने हा जो ठपका दिला, त्याच्या मागे त्याला असे सांगावयाचे होते की ईश्वरी न्याय ही काही केवळ एक अलंकारिक कल्पना नाही, तर ती एक निश्चित अशी विश्वव्यापी व्यवस्था आहे. आणि ती अशी की एखाद्या शांतिप्रिय माणसाची जीभ टाळ्यापासून उपटून काढली तरी त्याला त्याची वाचा परत मिळू शकेल आणि त्याला ह्या सृष्टी रचनेच्या तळाशी संरक्षण मिळू शकेल. येशू ख्रिस्त पुढे म्हणू लागला, तुम्हाला जर शांतिप्रिय माणसाला जबरदस्तीने गप्प बसवायचे असेल तर ते शक्य नाही. एक वेळ तुम्ही ईश्वराचा आवाजच बंद पाडण्याची ईर्ष्या मनात बाळगू शकाल की ज्या ईश्वराचा महिमा हे दगड सुद्धा गातात आणि त्याचे सर्वव्यापक वर्णन करतात. माणसांनी स्वर्गामध्ये शांतीच्या प्रित्यर्थ एकत्र जमून उत्सव वगैरे काही करू नये असा तुम्ही आग्रह धराल का? पृथ्वीवर फक्त लढाईच्याच वेळी ते एकत्र आले असता, तशा वेळी त्यांना तुम्ही एकत्वाच्या भावनेविषयी उपदेश करण्याचे मनात आणाल काय? तर मग फॅरिसीस पुरोहित हो, तर मग ह्या जगाचा जो आधारस्तंभ आहे तो उखडून टाकण्याची तुम्ही तयारी करा. पण हे पुरते ध्यानात ठेवा की ह्या सृष्टीमध्ये ईश्वर प्रणित असा जो सुसंबद्धतेचा न्याय आहे, त्याच्या काटेतोलपणाबद्दल साक्ष देण्याकरिता म्हणून ही सज्जन माणसेच काय, पण ह्या जमिनीवरचे हे दगड, पाणी आणि हवा सुद्धा तुमच्या विरुद्ध बंड करून उठेल. येशू ख्रिस्त समान अशा त्रैलंग स्वामींचा माझ्या मामांच्यावर एकदा अनुग्रह झाला होता. एके दिवशी सकाळी मामांनी ह्या योगीराजांना काशीस घाटावर भक्तांच्या मेळाव्यात पाहिले. त्यांनी कसेही करून धक्काबुक्की करीत करीत त्यांच्या अगदी जवळ येऊन त्यांच्या पायांना स्पर्श करण्यात यश मिळविले आणि मामांना एकदम महदाश्चर्य वाटले. त्यांचा एक जुनाट रोग त्यांना सारखा सतावत असलेला ताबडतोब अजिबात नष्ट झाला. ह्या महान योग्याचा सध्या हयात असा एकच शिष्य आहे व ती स्त्री आहे. त्या स्त्रीचे नाव शंकरी माईजी. ही त्रैलंग स्वामींच्या एका शिष्याची मुलगी. तिने अगदी लहानपणीच स्वामीजींकडून उपदेश घेतला होता. तिने 40 वर्षे बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ व पशुपतीनाथ यांच्या जवळील एका बाजूस असलेल्या हिमालयातील अनेक गुहांमध्ये वास्तव्य केले होते. ह्या ब्रह्मचारिणीचा जन्म 1826 मध्ये झाला होता. म्हणजे आज तिचे आयुर्मान 100 वर गेलेले आहे. पण तिचे केस अजून काळेभोर आहेत. चेहऱ्यावर अजून वार्धक्याची छटा नाही. दात अजून शाबूत व उत्साह आश्चर्य करण्यासारखा आहे. ती नेहमी एकांतात असते. पण काही एक वर्षांनी जेव्हा मेळे भरतात तेव्हा ती एकांतातून बाहेर येते. ही संत स्त्री लाहिरी महाशयांना पुष्कळदा भेटत असे. तिने अशी हकीकत सांगितली की एके दिवशी ती कलकत्त्याजवळ बैरकपूर विभागात लाहिरी महाशयांच्या शेजारी अशी बसली होती
आणि इतक्यात त्या खोलीत परमगुरु बाबाजी संथपणे आले आणि त्या दोघांशी त्यांनी बराच वेळ संभाषण केले. तिने आठवण करून सांगितले, त्या मृत्युंजय महात्म्याच्या अंगावर एक ओले वस्त्र होते. जणू नुकतेच ते नदीत बुचकुळी मारून आले होते. काही आध्यात्मिक उपदेश देऊन त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्रैलंग स्वामींनी आपले नेहमीचे मौन एका प्रसंगी सोडले होते. तो प्रसंग म्हणजे लाहिरी महाशयांचा जाहीर सन्मान करावयाच्या वेळी त्रैलंग स्वामींच्या एका शिष्याने हरकत घेतली तेव्हाचा. तो म्हणाला, महाराज, आपण स्वतः स्वामी व संन्यासी आहात, तर मग एका गृहस्थाश्रमी इसमाला आपण इतका सन्मान का देता? त्रैलंग स्वामींनी उत्तर दिले, लाहिरी महाशय म्हणजे मांजरीचे एक स्वर्गीय पिल्लू आहे. विश्वजननी त्याला जेथे ठेवून देईल तिथे ते निमूटपणे राहते. संसारी माणसाची भूमिका बजावित असताना त्यांना पूर्ण साक्षात्कार घडून आलेला आहे आणि तो साक्षात्कार मला स्वतःला प्राप्त करून घेण्याकरिता मला माझ्या सर्वस्वाचा, माझ्या लंगोटीचा सुद्धा त्याग करावा लागला आहे.